वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे। सूरज चव्हाण तटकरेंच्या बंगल्यावर लपलाय। पीडित विजय घाडगेंनी हा गंभीर आरोप केला। जय महाराष्ट्राची दूरध्वनीवरून बोलताना विजय घाडगे यांनी हा आरोप केलाय। सूरज चव्हाण हा तटकरेंच्या बंगल्यावर लपला असल्याचा दावा विजय घाडगेंनी केला। विजय घाडगे यांना सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती आणि आता सूरज चव्हाण हा फरार असल्याचं कळतंय। मात्र फरार सूरज चव्हाण हा तटकरेंच्या बंगल्यावरती आहे असा दावा विजय घाडगेने केला। सूरज चव्हाण त्या दिवशी आम्हाला मारहाण केली। त्या दिवशी लातूरचं पोलीस प्रशासन संपूर्ण तिथं होतं। मग सूरज चव्हाण पळून जातो कुठं? आम्हाला शंका आहे सूरज चव्हाण सुनील तटकरेंच्या बंगल्यावरती असायला पाहिजे किंवा कुठल्या तरी एखाद्या शासकीय मुंबईतल्या शासकीय मंत्र्याच्या बंगल्यावर कुठेतरी लपला असेल। तर लातूरमधील विजय घाडगे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ता सूरज चव्हाण फरार आहे। या संदर्भात काय म्हणलेत आपण बघूया। आणि असं ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने आमच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे, आम्ही त्याचं योग्य पद्धतीने उत्तर देऊ। शेवटी एकच सांगतो, अखिल भारतीय छावा संघटना आणि अण्णासाहेब जावळे ह्या दोन नावाची ओळख महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहिती आणि त्या मुशीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत। एवढं सहजासहजी हा विषय आम्ही सोडणार नाही।